काय झालं ते? काही नाही. आवरलं तुझं? हो झालं माझं. घेतलेस का सगळे? सापडलं की सगळं. आप्पे तुला सांगू का, मला असं कधीच नव्हतं वाटलं की माझ्या खोलीत पुस्तकांचा पसरा असेल म्हणून. तसं तर मलाही नव्हतं वाटलं माझं तुझ्याशी लग्न होईल. मी तर वेगळाच विचार केला होता रे. हे जे काय ते सगळं भारी आहे ना, विचार केला त्यापेक्षा. माहित नाही, म्हणजे अजून कळलं नाही. बरोबर आहे. अरे प्रेमाची किंमत नाही हो. बरोबर आहे. चिंचुकी म्हणतो ना तेच खरंय. काय म्हणतात चिंचुकी भाऊजी? काय नाही राहू दे. सांग की आता काय म्हणतात चिंचुकी भाऊजी? मी चिंचुकी म्हणतो, आपण जर बायकांना भाव दिला ना तर ते आपल्याला भाव देत नाही, आणि तेच बरोबर आहे. असे होय. आणि ते चिंचुकी भाऊजी दिवसभर फोनवर पिल्लू 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 करत असतात. ते तुलाही भाव देतात बायकोला. चिंचुकी भाऊजी. अर्जुन नाही. काय झालं? हा पेपर नको बघू. हा पेपर लई घाण गेलाय मला. काल स्वप्नील सरांचा ओरडा खाल्लाय तोच पेपर आहे हा. आज मला परत पेपर द्यायचा आहे, तो बघ. हा नको. हो 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 ओके. लोड नको घेऊ आप्पे तू. काल पण काहीतरी डोक्यात घेऊन बसली होती ती. असं नको करू ना. मग बरोबरच आहे ना. माझा अभ्यास लई कमी पडतोय. आप्पे तू इकडे. काय? भाऊजी तुम्ही काय करता इकडे? अहो ते शिंदेनी चहा प्यायला बोलवलं होतं, दर महिन्याला बोलवतात ते. बर. तुम्ही इकडे वहिनी विचार आता आरूलाच. काय चॉकलेट घ्यायला आला ना? करेक्ट, पण माझ्यासाठी नाही. मग कोणासाठी? सगळ्यांसाठी. तुझ्यासाठी, पप्पांसाठी, आजोबांसाठी. अरे वहिनी तुम्ही घरी येताय? हो आज संध्याकाळीच येते बघा. झाले माझं सगळं आवरून. चावी तेवढी घरमालकाला द्यायची राहिली फक्त. एक नंबर आरू. दिल खुश केला तू तर रे. कसं वाटतंय तुला? अरे लय भारी वाटलंय. आता असं झालंय की परिस्थिती गंभीर तिथं आरू गंभीर. वहिनी खरंच भारी निर्णय घेतला तुम्ही. आपल्याला सांगितलं? अहो नाही ना अजून. तुम्ही अजिबात सांगू नका. आपण तिला मस्त सरप्राईज देऊ. बर. काका मी तुझ्या गाडीवर येणार. अरे माझ्या गाडीवर यायला पाहिजे. हा तू एक काम कर, चॉकलेट घे. तो पण माझं एक काम आहे तेवढं करून येतो मी. हा जा पण चला. हॅलो माया, आरजा बोलतोय. ऐक आपल्याला एक मस्त फोटो काढायचा आहे. हा लवकरात लवकर घरी पोच. लवकर. आपली लय खुश होणार आहे आज. आज पेपर चांगला गेला. स्वप्नील सर आणि अर्जुन दोघही खुश होतील. बाय रुक्मिणी, रोजच्या पेक्षा लय भारी झोप झाली ग. होय बाई. आता मस्त पैकी आपण आज चहा मारू. पण ही आपली हाय कुठं? हा दम दम मी हाक मारते. आपे ए आपे आले. अगं बाई घरात होती होय. उपकारच झालं म्हणजे आमच्यावर. जर आमच्या दोघींसाठी चहा टाकशील का? टाकशील का म्हणून काय विचारते? हक्काने सांगायचं चहा टाक. मावशी टाकते चहा.
मी आले सर. काय ताई? अगं हे बोलवत होते तुला. काय सर? पेपर देणार होतीस ना तू आज? हो. काय काम होतं नाही. का पूर्ण लिहिला नाहीस तू? जेवढा लिहिलाय तेवढा दे. नाही सर. का नाही लिहिला? नाही म्हणजे काय झालं? काय विचारतायत सर? सर का लिहिला नाहीस पेपर? याला काय अर्थ आहे? अहो एवढं कशाला बोलताय तिला? ती हुशार आहे, तिच्यात कॅपॅसिटी आहे म्हणून बोलतोय. अर्जुन, तुझी फॅमिली फोटो काढण्याची आयडिया भारी आहे या ठिकाणी. हा खरंच. पोरगा कोणाचा आहे हा? अर्जा, खरंच कदमांचा एक बी फॅमिली फोटो नव्हता. बाबा, आतापर्यंत घरातली सगळी माणसं एकत्र नव्हती ना, आता एकत्र आले बघा. बरं झालं बाई आलीस. आता जाणार नाहीस ना परत? ते आपल्या बी एकी काकी. नाही आई, मी आता कुठेच जाणार नाहीये. फक्त माझ्या कामाला जाईन तेवढंच. झालं म्हणजे एक कमी होती ती बी आली आता इथं कामाचा तोरा दाखवायला. नाही म्हणजे आधी घर सांभाळून काम बघणार का काम करून घर सांभाळणारेस? नाही ना आजोबा, आई माझं सगळं काम करून जायची, म्हणजे सुपर वुमन. बघा आता आरू म्हणलंय ना, मग झालंच की. आणि हा आप्पी आहे, वहिनी आहेत, घरातलं होऊन जाईल सगळं. आम्ही तिघे एकत्र आहे ना, मग सगळं मिळून करू आम्ही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण सगळे एकत्र आहे ना, हेच खूप महत्वाचे. देती बॅग. आप्पे काय ग? काय झालं? काही नाही. चला. जायचंय मला बाहेर. इथं काय थांबतोय? तिकडे थांब ना. वहिनी शेजारी थांब जरा. इथं बरा नाही का? तिथं लय वाटते. थांब रे. आणि काय करू? हा मी इथे बस. हा तुम्ही बसा इकडे कदम. बस. आरू चल ये बाळा, ये माझ्या मांडीवर. या. कलेक्टर मॅडम कुठे आहेत? हो येतात येतात. आवरतात जरा त्या. आपण तोपर्यंत काय करू? अरेंजमेंट करू. हा ती येईल तोपर्यंत आवरून. तुम्ही एक काम करा मावशी, जरा इकडे इकडे सारखं इकडे थोडं. आता आप्पी आली ना की मी थांबतो इथं, नाही तर इथं थांबतो. इथं थांबतो मी आणि आप्पी इथं थांबतो. काय नाही म्हणजे मग व्यवस्थित होईल. अर्जुन, तू आणि अपर्णा इथे मध्ये उभं राहायला पाहिजे. अरे तुझ्यामुळेच घडतंय हे सगळं. नाही नाही असं काय नाही. अरे भाऊजी, आज तुमच्यामुळे आणि अपर्णामुळे आपला फॅमिली फोटो निघतोय. या तुम्ही. अहो वहिनी असं काय नाही. आणि दादा, अरे फॅमिलीच्या फोटो मध्ये सेंटरला कोण पाहिजे? मोठा भाऊ. हे बघ, मग मोठ्या भावाचं ऐकायचं. अरे दादा. इथे ये ये ये. अरे राणा उभा कुठे बी. आता फोटो काढायला एकटाच उभा राहणार आहे का? बोलो की स्वतःच्या बायकोला. बोलवतो की. आप्पे, अगं झालं का? आले सगळे? हा आलेत सगळे. या तुम्ही या आता. चला काढे फोटो. नाही नाही थांबा की. अहो कुटुंबातले अजून सगळेच नाही आले. एक महत्वाचा व्यक्ती राहिलाय की कुटुंबातला. आता कोण राहिले? थांबा. आत्या. सरकार,
आत्या राहिल्या होत्या. आत्या थांब, तुझ्यासाठी खुर्ची आणतो. हा झालं, चला घ्या फोटो आता. अरे मी कुठे बसायचंय? मावशी आपण एक काम करू, आधी फक्त कदमांचा फोटो घेऊ, बाकी राहिल्यांचा नंतर घेऊ ना. मग थोडं मागं सारखं की, थोडं मागं सारखं, थोडं सारखं ना मागं, थोडा. हा बस बस. दादा घ्या फोटो. तुला स्पष्टच सांगतो, तिला क्लास लावावा लागणार आहे आणि तिला कामं असतील तर ऑनलाईन क्लास लावू आपण. त्यामुळे तिचा अभ्यास होईल आणि मी घरी आल्यावर माझा विषय शिकवेन. पण आता अपर्णाला दिवसातून 6 ते 8 तास अभ्यास करावाच लागेल. दुसरा मार्गच नाहीये या ठिकाणी. सर मी करेल. हेच बोलतेस तू केव्हाच? अरे दादा ती करेल, आणि आपण तू म्हणतोय तसं ऑनलाईन क्लास लावू ना. त्याची फी भरावी लागते आधी. अरे दादा तू नको काळजी करू त्याची, मी भरतो फी. आणि तुझ्या विषयाचा पण अभ्यास सुरू करून टाक तिचा. अर्जुन, अरे त्याची फीस लगेच भरावी लागते ना, म्हणून. असू दे ना, मी भरेल ना फी. दादा तू तुझ्या विषयाचा अभ्यास घ्यायला सुरुवात कर तिचा. ठीक आहे, उद्यापासून मी माझा विषय सुरू करतो. तयारी करून ये अपर्णा. हो सर. मी एकट्याने चारी बाजूने घेरलाय तुला. मी काय नाही केलंय. काय केलं नाही? नाही. परत एकदा आठवून बघ, काय केलंय का नाही केलं. अहो खरंच काय नाही मी केलं. काय नाही केलं? मी खरंच हल्लो काय केलं नाही? नाही. साहेब तुम्ही, साहेब हल्ली रेशनिंगच्या दुकानात काय खायला मिळत नाही पहिल्यासारखं. अरे पण जे काय मिळतंय त्यातलं आम्हाला काहीच देणार नाही असं म्हणलं तू चिंचू केला. साहेब खरं सांगू का, हल्ली लय तंगी चालू आहे बघा. तंगी चालू आहे? अरे तू रेशनिंगचा माल विकतो ना, ते माहितीये मला. लाख रुपयाचा माल विकतात दिवसाला. आणि काल किती माल गेला याची डिटेल देऊ का तुला? काल गेला पण गेला महिनाभर गोडाऊन मध्येच माल पडून होता. मग तेच म्हणतो ना मी, काल गेला म्हणजे नोट आली असणार. कुठे ती देतो ना. कधी? म्हणजे मी स्वतः आणून देतो तुम्हाला. बरं आरामात दे, काय गडबड नाही. तो पण टेम्पो जमा राहील चौकीला. नाही नको, आत्ता देतो. आला ना मुद्दा. हे घे साहेब. परत जर मला यायला लावलं ना इकडं, तुला आणि तुझ्या टेम्पोला दोघांना आत टाकीला. निचल. जड नाही राव चिंचुके, कोटा काय भरला नाही यावेळी. जाऊ दे. इधर 2 तुझे 2 माझे. नाही पैशातून घे काहीतरी. गाडी घे, दागिने बिगिने घे जरा. का नुसतेच पैसे ठेवलेत? ठेवतोय साहेब. कसं आहे माहितीये का, आडी अडचणीला उपयोगी पडतील ना. पैसे येतील की अजून, त्यात काय. म्हणूनच म्हणतोय साहेब, आता गाडी घेईन, परत सोनं नाणं घेईन, परत आणखीन काहीतरी घेईन. त्याच्यामुळे काय होतंय माहितीये का, पैशाची चटक लागते. तरी थांबलं पाहिजे ना. तू मला सांगतोय ना? हा साहेब. कसं आहे माहितीये का, अगोदर आपण 2-3 हप्ता घ्यायचो, आता 7-8 जणांकडून हप्ता घ्यायला लागलोय. साहेब एवढ्या पैशाचं काय करायचं? पैशाशिवाय काय होतंय चिंचुके या जगात, सांग बरं मला. तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे साहेब, पण अनुभवावरून बोलतोय साहेब. कसल्या? बघा साहेब, तुम्ही धरून 5-6 साहेबांबरोबर काम केलं मी, पण पक्की मैत्री ना फक्त तुमच्या बरोबरच झाली. अगोदरचा साहेब पैसे 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 करून अडकला. म्हणून म्हणतोय कुठंतरी थांबलं पाहिजे साहेब. तू नको काळजी करू चिंचुके, मला माहिती कुठं थांबायचं.
अर्जा, एकदा आप्पी म्हणली होती, खोट्याचं जंगल जाळायचं असेल ना तर सत्याची एक ठिणगी पण पुरेशी असते. ही फाईल ठिणगी नाही, आग पण नाही, ज्वालामुखी आहे, ज्वालामुखी. नाही तुझ्या ना आप्पीच्या आयुष्यात एक जोरदार भूकंप घडवला ना तर नाव सांगणार नाही. संकल्प ढोबळे, मुक्काम पोस्ट जाटनांदूर, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड, हल्ली मुक्काम आसगाव. आपे काय करतेस ग? अगं राणीच्या शीट साठी ना हे कवर शिवते बापूंना. का ग पहिलं खराब झालं काय? हा जरा झालं तर खराब. अगं बापूंचा बर्थडे आहे ना, मग त्यांच्या बर्थडेला दिल म्हणलं. हा भारी वाटेल ना ग बापूंना. आम्ही मदत करते हा तुला. अगं राहू दे की, करते मी, त्याला काय. मला काय होतंय, पटकन होईल ना म्हणजे. अगं हो, पण बस की तू सांग काय करायचं. पिऊताई तू कशी आहेस? मी बरी आहे की, मला काय होतंय. मी कशाबद्दल बोलतेय माहितीये तुला? भाऊजींशी बोललीस का काही? ते सगळं आहे तसंच बघ अजून. अगं असं म्हणून कसं चालेल पिऊताई? आणि हा काही 2 दिवसाचा प्रश्न आहे वय? अगं आयुष्यभराचा प्रश्न आहे हा. बोलून बघ की त्यांच्याशी. आपे अगं मला माहितीये बोलून काहीच होणार नाहीये. आईशी बोलतेस का? आईशी बोलून बघ एकदा. अगं पण तिनेच तिकीट काढलं, म्हणला चांगलं देवदर्शन करून या अष्टविनायकाचं. बरं आहे बाई तुझं. जावा जावांचं काय चाललंय म्हणायचं? जावा जावांची कामं चालल्यात. मावशी तुम्ही कुठे चाललात? बाई आम्ही मस्त पैकी देवदर्शनाला जाणार आहे. तिथं नाही त्यांची तोंड बघून बघून लय कंटाळा आलाय. आम्हाला बी. नाही म्हणजे तुम्ही काही दिवस घरात नसेल तर चांगलंच आहे की सगळ्यांसाठी. नाही तुला नेमकं म्हणायचंय काय? हा मी तर नकोशी झाली तुला? अहो नाही मावशी, ती असं नाही म्हणते. ती म्हणते की तुम्ही देवदर्शनाला जाल ना, तिकडून सगळ्यांसाठी प्रसाद आणाला असं म्हणते ती. याला म्हणतात उंदराला मांजर साक्षीला. हिची बाजू घ्यायला हिला पाहिजे होतं म्हणून हिने या पिऊला घरात आणली. तुम्हाला काय वाटलं ग? मला काय कळत नाही? मी इडी बिडी आहे. आप्पे तू तर अजिबात माझ्या नादाला लागायचं नाही, सांगून ठेवते. नाव काय आहे माझं? मनी. दिसते अडाणी पण भल्या भल्यानं पाजील पाणी, लक्षात ठेव. चाललाच काय रे? हा खुर्च्या जागेवरून हलवत जाऊ नका. बस इथे. नकोय मला. आई चहा दे का मला? थांब मी आणते. नको, आईला सांगितलंय मी. थांब बाई, भाऊजी मी आणते. आणि काय काय पिऊ, सकाळी उठून कसला आवाज करत होतीस? आवरत होते मी. माझी झोपमोड नाही झाली पाहिजे. उगाच सकाळी सकाळी खटपट नको मला. मला कामाला जायचं होतं म्हणून आवरत होते. आवाज नाही झाला पाहिजे. मग तिकडे तू काय का करा ना. तुझ्या पैशावर घर चालत असल्या का तोरा करू नको. हॅलो बोल अर्जुन. आपे काय करतेस तू? काय नाही, कपड्यांच्या घड्या घालत होते. बोल की. बरं ऐक, मस्त पैकी नव्या कपड्याची घडी मोड आता. नवीन साडी नेस एक. का? अगं आपल्याला बाहेर जायचंय. म्हणजे 1 मिनिट, तू घरी सांगितलंयस का? अगं बाहेर म्हणजे लांब नाही जायचं, इथंच जायचंय. पण जायचंय कुठं? आपल्याला डेटवर जायचंय. कुठं? अगं डेटवर जायचंय ग, तू आवरणं पटकन. अरे घरात कदम असतील ना त्यांना हळूच सांग आणि निघ बाहेर. बाकी बघतो मी. अर्जुन अरे पण उगाच घरात परत काय होणार नाही आपे, तू नको टेन्शन घेऊ. तू एक काम कर. अरे मला एक सांग, बायकोला डेटवर नाही घेऊन जायचं तर काय सरकारनं घेऊन जायचं का? तू लवकर आवरून ये, मी कट्ट्याजवळ थांबलोय आपल्या. चालते, आवडते. डेटला म्हणजे ती पिक्चर मध्ये दाखवतात तसं होय? झालं का तुमचं? झालं का तुमचं? झालं 2 मिनिटं.
उरका किसाला की. झालं रे. हे बघ कसं दिसतोय, ओके का? आई शपथ साहेब, एकच नंबर दिसताय, एकदम सिंगम सारखं. साहेब मी काय म्हणतोय, येतो की डेटला तुमच्या बरोबर. राहू दे इथं आलाय ना, वाचायला तेवढं. वहिनींनी तुम्हाला बघितलं का नाही, येड्याच होणार आहेत बघा. मी काय म्हणतोय, तू तयार आहे ना? ती कधी बी येईल? आय एम रेडी. मग चल. चला. चल जाऊ दे चिंचुके. पण साहेब वहिनी कुठे येणार आहेत? अरे ती इथंच येणार आहे, पण गाडी थोडी पुढे घेऊ ना, तुझी वहिनी आल्याला दिसली पाहिजे ना. चल. आई शपथ साहेब, अहो राणीची लाईटच लाग नाही. राणे पचका करू नको राव माझा आता. बघ ना लागते का? नाही ना चिंचुके. अर्जुन, राणी, आज जगातल्या सगळ्या राण्या तुझ्या पुढे फिक्क्या आहेत अप्पे. काय बघतोय असा? एवढं भारी दिसायला कोणी लावलं होतं? भाऊजी पुढे बसलीत. भाऊजी कुठे चाललोय आपण? हे काय पोचू एवढ्यात? ते सरप्राईज आहे ना अप्पे. थँक्यू. काय गरज होती या सगळ्याची? तर म्हणलं शाहरुख तात्यांनी एवढं सगळं शिकवलंय, ते काय कधी वापरता आले नाही. व्हॅलेंटाईन डे कधी साजरा केलाच नाही ना, म्हणलं यावेळी करू. पण मला लय भारी वाटलं. अर्जुन, आपण काय लहान आहे का आता? लग्न झालंय आपलं. तू आता घरी चल, लय उशीर झालाय. घरी चल. एवढ्यावर खुश झाली? मग आता काय राहिलंय? अजून लय पिक्चर बाकी आहे अप्पे. म्हणजे हे बघ. हे काय? चल की दाखवतो. देवा चल. आज काय खरं नाही. हिना का घर का कुछ नहीं होता तो मैं पक्का देता. अरे तसं काय नाही चाचा, असू दे, मी बघतो, करतो काहीतरी. अरे इतनी क्या जरूरत पड़ी? हाँ कुछ बता ही नहीं रहा तू. तसं काही विशेष नाही चाचा, एकाचे द्यायचे होते म्हणून म्हटलं, बाकी काय नाही, मी करतो काहीतरी तजबीज. ए बग बापू, टेंशन नहीं लेने का. अरे कुछ तो हम करेंगे. हाँ
कुछ तो करेंगे. चाचा तुझ्यासारखा दोस्त असल्यावर कसलं आलंय टेन्शन. अच्छा चलता हूँ मैं. हाँ बापू भाभी चलता. होय आता काय करायचं? करू काहीतरी. हो नका एवढं टेन्शन घेऊ. टेन्शन कसं नका घेऊ. हा आपली पोरगी दिली त्या घरात. पण असं लगेच लगेच टेन्शन घेऊन काय होणार आहे का? करू की आपण काहीतरी. तुम्ही आधी बसा आणि जरा आराम करा. अगं तसं नाही पण तुम्ही बसा बघू आधी इथं. बसा बसा इथं. युअर फूड इज हिअर मॅम. देवा अरे काय सगळं. अच्छा हे होतं माहिती. आळूवडी म्हणजे काय? टेरे रूट बार्स. मग आप्पे काय साधा विषय वाटलाय तुला? माझं ते सगळं बघूनच पोट भरल्या. मॅडम सर प्लीज हाताडा. मिस्टर दीपक हे सगळं कोणी बनवलंय? मी चेफ होती. नो नो मॅडम नो चेफ. इट इज कॉल्ड शेफ. हा शेफ. माझ्या पद्धतीला सुनून दाखवा. मम्मीने बनवलंय. येस येस मिस सुषमा द हेड ऑफ द चेफ. लय भारी झालंय सगळं. खरंच एक नंबर झालाय स्वयंपाक. एकच नंबर. अर्जुन तू हे सगळं नसतं केलं तरी चाललं असतं की. म्हणजे मला जे वाटतंय ते वाटलंच असतं ना. म्हणजे असं नाही गप्पे. आपण सारखं आपली माणसं म्हणत बसतो. तिकडच्या गप्पा मारतो. जे बोलायला पाहिजे तेच बोलत नाही. प्रेम आहे हेच बोलत नाही आपण. किंवा बोलायला घाबरतो. असं का ग? मला तर वाटतं तेच बोललं पाहिजे. सारखं बोललं पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीने बोललं पाहिजे. आहे प्रेम तर आहे ना. तुला काय वाटतं? मला असं वाटतं का कुछ ना कहो कुछ ना कहो. मिस्टर दीपक व्हॉट इज दिस नाउ? मॅम दिस इज लाईव्ह म्युझिक. कुछ भी ना कहो. कळतंय का? कुछ ना कहो कुछ भी ना कहो. दिप्या चकुली इकडे दोघं ठेवा ते. येस मॅम. थँक्यू मॅडम. बास आता बास झाली इंग्लिश. चला बस दोघ जण जेवायला. नको पिझ्झा मी नाही खाल्लं. नको ना. जेवण झालंय ना. पोट भरलंय ना. हा चालेल. तिथून जी नाही तिथून उतरून जावा मग. आता जाग्यावर गावल्यावर तुम्ही असंच म्हणणार की धावलाय म्हणजे? तर खरं आम्ही काही चुकीचं करायला नव्हतं गेलो. दोघ जण बाहेर जेवायला गेलो होतो फक्त. हा आणि तिने सांगितलं होतं घरात. आणि आजचा दिवस असा आहे की नवरा बायकोने एकत्र जायचं असतं म्हणून. दिवस अहो ते व्हॅलेंटाईन डे आज म्हणून गेलो होतो आम्ही दोघ. कसलं? जाऊ दे हो. अहो असेल काय तर त्यांचं. आता आपल्या वेळेला काय असलं नव्हतं त्यामुळे आपल्याला काही करता आलं नाही. आणि आपल्या मागं केवढी जबाबदारी होती. वंसोंची विनूभाऊजींची. आणि आपण तर आपल्या पोरांसारखंच त्यांना पण जोपासलं. त्यांना मिळते तर करू देत की. नाही असं म्हणून हे दोघ जण उद्या घराच्या बाहेर सुद्धा पडतील. नाही सरकार आम्ही नाही जाणार कुठे बाहेर. अहो सगळं कुटुंब एकत्र यावं असं आम्हालाच वाटत होतं ना. मग सरकार आई तुम्ही का जागा एवढ्या रात्री? अरे बाबा अंधारात उजेड कसला पडला हे बघायला आलतो. हा आमचा पुतण्या आणि आमच्या सुनबाई यांनी जी काही दिवे लावलेले आहेत आणि सगळं. सरकार हे खूप उशीर झालाय ना सरकार. सॉरी यानंतर नाही होणार असं. अगं पण खूप उशीर झालाय. तुम्ही बी झोपा. हा सरकार आई भाऊजी झोपा. सरकार आवाज वाढतोय बरं का अर्जाचा. आम्ही बघतो काय करायचं त्याचं. हे घ्या. सुषमा दीपे गेला. होय गेला की.
ठेव काय? काय नाही, कपाटात होते ते सगळे पैसे काढले. पण हो, ते आपल्याला आडीनडीसाठी ठेवलेत ना तुम्ही? तेच आहेत, सगळ्यांकडे जाऊन आलो, कुणाकडेच नाहीत म्हणल्यावर काय करणार मी? ही अशा भाऊजींकडे आहेत म्हणलात ना 15. आहेत 15, पण आता त्याला एकदम द्यायला जमणार आहे का आपल्याला लगेच? एकदम म्हणजे देणेकरी असल्यावर बोलला असाल तुम्ही त्यांना, आहे का नाही? ते सुजाराव कसे येऊन बोलून गेले ऐकलं ना त्या दिवशी? अगं ते सुजाराव आले, बोलले, गेले, त्यांच्यात आपल्यात काय फरक आहे का नाही? अहो पण निदान पैशाच्या बाबतीत तरी तुम्ही असं. सुषमा, तू जरा थंड घे बरं, मला इथं मोजता येईना. झालं नाही, तुम्ही मस्त करता हो सगळ्यांचा विचार, पण तुमचा विचार कोण करताय का सांगा बघू मला. हा, मला एवढं कळतं बाकी सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग नाही आणता येत. 10,000 आहेत, यातले थोडे घरात नको, सगळेच देतो. बघा, मला जी पटतंय ते करा. अगं असं काय म्हणते सुषमा, आपली पोरगी दिली त्या घरात, उगाच या पैशावरनं तिला परत त्रास द्यायला नको. आता तिथली माणसं कशी आहेत माहितीये ना तुला? ताकद देऊन तिला काय ताप नको बया. आणि मी तर म्हणते त्यांचं कर्ज तर जे आहे ना ते सगळं मिटवूनच टाका. आता मला नाही का वाटत सुषमा, पण एकदम एवढे पैसे आणणार कुठनं आपण? हे कर्ज आहे ना जवळ, त्यावर उगाच जीवाला गोर लागून राहणार आहे. आणि आपली आपी बी काय ऐकून घेतली नाही हो, त्याच्यामुळं उगाच काय वादच नको व्हायला. नाही काय होत, तू उगाच पुढचा विचार करू नकोस. बरं बया, जीव घाबरायला लागलाय खरं तर. नको काळजी करू, मी उद्याच जातो आणि हप्त्याचे पैसे देऊन टाकतो. पुन्हा कधी त्यांचा हप्ता थकवत नाही बघ. फक्त एवढा उद्याचा दिवस निघू दे. ठेव. अप्पे, कदमांची ही गोष्ट मला लय आवडते. काय रे? अगं मगाशी बघ ना, बोलता बोलता कसा विषय गोल केला त्यांनी. हो, अरे मला खरंच वाटलं आता सरकार जाऊ देणार नाही मला. नाही नाही, तुला माहितीये का, बाप म्हणून कुठं बोललं पाहिजे आणि कुठं नाही बोललं पाहिजे हे परफेक्ट कळतं का मला. त्यांच्यामुळे तुला उद्या जायला मिळते का नाही बघ. नाही खरंय अर्जुन, या घरात ना बापूंसारखाच हा माणूस भेटलाय बघ मला. म्हणजे बघ ना, एका सुनेला तिच्या सासऱ्याविषयी वाटणं आणि सासऱ्याला बी तिच्या सुनेविषयी असं वाटणे, कसली भारी गोष्ट ही. खरंच राव, असा बाप मिळायला भाग्यच लागतं. आप्पे कदम भारी माणूस आहे. आप्पे कदम येत म्हणून मी आहे, म्हणजे माझ्यासाठी सगळं झाले ते. बाप झाले, मित्र झाले, गुरु शिक्षक जे काय होता आलं ना सगळं झाले ते. आप्पे जेव्हा कोण नव्हतं तेव्हा फक्त कदम होते. माझ्यासाठी बापूंचं बी तसंच. बापू तर काय भारीच माणूस आहे. एकदम रॉयल. त्यांच्या खिशात एवढं असेल पण द्यायला अख्खी दुनिया आहे तुझ्यासाठी. आपल्या बापूंनी तुझ्यासाठी जे कष्ट घेतलेत ना, तेवढे कष्ट जर प्रत्येक बापाने आपल्या पोरीसाठी घेतले ना, तर प्रत्येक पोरीचं स्वप्न खरं होईल. अर्जुन, तुला माहितीये, मी शाळेत होते ना तेव्हा मला बक्षीस मिळालं. माझा कशात नंबर आला ना की बापू एवढं मोठं मिठाईचं बॉक्स घेऊन यायचे घरी. मला कशात बक्षीस मिळालंय, कोणाच्या हस्ते मिळालंय, कितवा नंबर आलाय, त्यापेक्षा त्यांच्या डोळ्यातला अभिमान, त्यांच्या डोळ्यातलं समाधान बघून ना लई भारी वाटायचं. आणि ते बघण्यासाठी मी आयुष्यात किती बी कष्ट करायला तयार आहे बघ. आपे करशील तू, माहितीये मला. हेच समाधान, हाच अभिमान आता मला बाबांच्या बी डोळ्यात बघायचं. हॅपी बर्थडे. आप्या, अगं तू कधी आलीस? अहो आता आले, 10 मिनिटं झाले बघा. बापू, मला ना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बर्थडे विश करायचं होतं. आप्या, अगं मला आता तीच स्वप्न पडलं बघ मागाशी, मागच्या बर्थडेला नाही का आपण तुटता तारा बघितला ते? हा तीच. आणि बापू तेव्हा म्हणलात तसं तुम्ही खुर्ची बी घेऊन दिलीत की मला. वाढदिवसाच्या तुम्हाला आभाळभर शुभेच्छा बघा. दिप्या, बघतोयस ना,
ते तू आहेस मी आहे पण आपण दिसतोय का यांना? ध्यानी मनी स्वप्नी निसतील एकच दिसत्या. अगं असं काय म्हणते सुषमा? माझी लेख आता सासरला गेली. तर कुणाला सांगताय तुम्ही? नहीं बापू, मेरे संग सरासर नाइंसाफी हो गई है. बापरे, बरं जाऊन दे आता काय त्याला. आज माझा वाढदिवस आहे म्हणून वाचलायस, नाहीतर आप्या तू फक्त एकदा त्याला होम पडवतोच का नाही बघ. नाही नाही नको. दिप्या गब्बस की फटके खाशील. मम्मी अगं तू बापूंना विश केलंस का नाही? हॅपी बर्थडे म्हण की. नाही नुसतं हॅपी बर्थडे नाही, हॅपी बर्थडे डिअर सुरेश. तू लय आगाव झालायस, लय आगाव झालायस हल्ली. अगं मम्मी त्याला काय होतंय तवा ती. अगं तुझी पोरगी कसल्या डेट वर जाते तुला माहित आहे का? दिप्या नाही सांगतो की. दिप्या काय लाईटिंग, काय फुले. दिप्या काही नाही उगत काय ते बोलतोय. सगळं सांगू नको, मला लई कस तरी होतंय. राहिलं. सुषमा ही दोघं घरात असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं नाही? बरं चला तुम्ही आवरून घ्या, मी ओवाळते तुम्हाला. ए मम्मी अगं वाईज मला तेल आणि उठणं दे की. बापूंना तेल लावून देते डोक्याला, मग आंघोळीला जावा. अगं आपे उठणं नाही पण डाळीचं पीठ देते की. चालतंय की. थांबा मी तेल आणते. अरे शपथ बापू, म्हणजे तुम्ही आज शाही स्नान करणार होय? बापू या बसा. या बसा. आप्या कसलं भारी वाटतंय. दिदे जरा मला पण व्हायचं तेल लाव की. नाही मला कामाचा लय लोड असतो का आजकाल. होय काय झालं? काय नाही. आपली काय करते का? आतमध्ये काहीतरी वाचत असत. बापू बापू ऐक हे घ्या. काय ग? राणीच्या शीटचं कव्हर खराब झालतं ना, मला दिप्या म्हणला होता म्हणून मग म्हणलं हेच शिवून द्यावं तुम्हाला. आवडलं? लय भारी आहे बघ. हे करत बसलेली स्वय आतमध्ये. आव जरा राहिलं होतं मग म्हणलं पूर्ण करून द्यावं. दिदे अरे काय आप्या. बापू आता मी सांगितलं डोळं उघडायचं काय. 1 2 3 टन टन. अरे अरे दिप्या ही माझ्याकडनं. तुमचं जुनं पाकिट फाटलंय ना, मग ही वापरा. दिप्या तू कधी आणलंस हे? मग मी कालच आणलंय. मी दीदी म्हणले आपण एकत्र देऊ म्हणून थांबलेलो. खरंच लक्षात राहण्यासारखा वाढदिवस झाला माझा रे. आजचा दिवस का नाही एकदम भारी गेला, पण माझ्या जीवाला उगाच घोर लागून राहिला होता. मम्मी तू ना उगाच काहीतरी विचार करत बसतीस बघ. बरं चला आता मी येऊ का? निघालीस बापू आता येते की. सगळ्यापासून इकडेच आहे, जाते आता घरी. आपे येत जा आदनं मधनं. तू आलीस का नाही की लई बरं वाटतं बघ. येते की मम्मी, त्यात काय. थांब जरा आल्या. आवडलं ना? छान आहे. अप्पे तुझी आणि अर्जुनरावांची नीट काळजी घ्या, आणि सकाळी मी जी काय सांगितलं ना ती नीट ध्यानात ठेव. हो सगळं लक्षात आहे माझ्या, तू नको काळजी करू. बरं दिप्या मी हे म्हणत होत. सुजय काय चुकलंय तिचं म्हणून हात धुवून तिच्या मागे लागलेला असतात तुम्ही? स्वप्नील सर, नाही तिच्या मागे हात धुवून लागायला ती काही कलेक्टर लागून गेले नाही. एवढी मी किंमत देत नाही आम्ही तिला.
अरे अर्जा, अरे बोल काहीतरी. आपे बॅग भर. आपण घर सोडून चाललोय आत्ताच्या आत्ता. जिथं माझ्या बायकोच्या स्वप्नांना जागा नाही तिथं मला राहायचंच नाही.